नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023च्या प्रतीक्षा याद्या आणि सिलेक्शन याद्या अर्थात निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध होत आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेला असाल त्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला चेक करायचं आहे. यापूर्वी आपण व्हिडिओच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याअंतर्गत आलेली महत्त्वपूर्ण अपडेट आणि सांगली जिल्ह्याअंतर्गत आलेली सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जे आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी शेअर केलेलं आहे. ओके, तर आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात नांदेड जिल्ह्याअंतर्गत आलेली महत्त्वपूर्ण तलाठी पदभरती 2023च्या संदर्भात आलेली अपडेट. ओके, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती 2023 साठीची प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार तयार करण्यात आलेल्या उमेदवारांची सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत. ओके, तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गतवर्षी जे काही पदभरती झालेली आहे 2023मध्ये, तर या पदभरतीमध्ये जे उमेदवार वेटिंगवरती आहेत आणि ज्या उमेदवारांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नावाचा समावेश होऊ शकतो अशा उमेदवारांसाठी ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी असणार आहे. मध्यंतरी आपण पाहिलेलं आहे की जे काही शासन निर्णय प्रसिद्ध झाले होते 2/12/2025 नुसार निवड समितीने तयार केलेली निवड सूची ही 2 वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल. त्या दिनांकापर्यंत यापैकी जो दिनांक आधी घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील असा निर्णय जो आहे तो या ठिकाणी देण्यात आला होता. सदर ग्राम महसूल अधिकारी तलाठी गट क संवर्गातील पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी दिनांक 14/3/2024 रोजी प्रसिद्ध झालेली निवड यादी ही 13/3/2026 पर्यंत अर्थात 2 वर्षासाठी विधिग्राह्य ठरवण्यात आलेली आहे आणि शासनाकडून त्याला मान्यता देखील देण्यात आलेली आहे. ओके, तर जोपर्यंत ही रिक्रुटमेंट संदर्भाची प्रोसिजर पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन पदभरतीचे नोटिफिकेशन या ठिकाणी आपल्याला पाहता येणार नाही. ओके, त्यामुळे तुम्हाला चेक करायचं आहे. प्रवर्गनिहाय यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. अतिरिक्त प्रतीक्षा यादी असणार आहे ही. याची लिंक जी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे. ओके, तर ही एक महत्त्वपूर्ण छोटीशी अपडेट मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता. आता जरी तुमच्या नावाचा समावेश या यादीमध्ये असेल तर तुमचे अंतिम जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पडताळणी झाल्यानंतरच फायनल जॉईनिंग लेटर जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. ओके, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं डिटेल्स शेड्यूल जो आहे तो लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध होईल. जसे अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेल. त्यामुळे जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं आहे. तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.